काय हो, काही कळलं का? कशाचं? हेच हो, ह्या अक्का कधी जाणार आहेत ते. मला काय माहिती. ह्या घरात सगळ्यांना सगळं माहित असतं, मलाच कोणी काही सांगत नाही. कुमुद, मला कसं माहिती असेल तू सांग बरं. ती उर्मी कधी जाणार आहे ते तरी माहितीये का? कुमुद, तुमचं पुनर्वसू भाऊजींबरोबर गुळपीठ आहे, ते सांगत असणार तुम्हाला. तुम्ही ना आतल्या काठीचे आहात, मला ताकाच तूर म्हणून लागू देत नाही. तुला काय त्याचं एवढं? हं? त्यांना थांबायचंय तितके दिवस थांबतील, त्यांना जायचंय तेव्हा जातील. म्हणजे मला कळायला नको? माझंही घर आहे ना हे, का माझा काही हक्कच नाहीये घरावर? कुमुद, हक्काचा काय मुद्दा इथे? बरोबर आहे, मला कळलंच पाहिजे ह्या हक्कांचं काय, किती दिवस मुक्कामी आहेत त्या. तुला एवढंच वाटतंय ना कुमुद, तर तू एक काम कर, तू स्वतःहून जाऊन विचार ना त्यांना किती दिवस थांबणार आहेत ते. नको बाई, त्यांना नको विचारायला. त्या त्यांचा तिसरा डोळा माझ्यावरच उघडतील. त्यापेक्षा राहू दे त्यांना जितके दिवस राहायचंय ते. मला कुठे त्यांना घास करून भरवायचा आहे? अगं काय ग हे? काय झालं बोकाड पसरायला? अगे ये, तुझा थोबाड उचकटशील तर मला कळेल ना काय झालं. कोणालाच माझी खिचडी नकोय. म्हणजे सगळ्यांना तिचं सूप हवंय. तिच्या एवढंच का? दादांनी पण तिचं सूप मागितलं. मग त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे? आता माई सुद्धा मला विचारा असे झाले. दादा म्हणाले नंदिनीची खिचडी नको, उर्मीचं सूप आण. ए मोठी आत्या, मी चांगला स्वयंपाक नाही का ग करत? असं कोण म्हणालं? बाई ग, देवी अन्नपूर्णा तुला प्रसन्न आहे म्हणूनच तू करशील त्याला चव येतेच. तेवढीच गोष्ट आहे माझ्याकडे, आणि आता ती पण तिला हिरावून घ्यायची. मग माझ्याकडे काय राहिलं? आणि मग दादामाई म्हणतील तिचा काही उपयोग नाही पाठवून द्यायला. मग मी कुठे जाणार, काय करणार मी? अक्का, मला तर वाटतं ही उर्मी मुद्दाम सगळं करत असेल. त्या उर्मीची गुर्मी उतरवलीच पाहिजे. म्हणजे नक्की काय करणार तू? मी चांगली खडसवणार आहे तिला. कोण आहे? या ना. काय आहे? मी सूप आणलं होतं. सूप कसली देतेस? सुपा एवढं दुःख दिलंच माझ्या लेकीला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?